Hare Ram, Hare Ram, Hare Ram, Hare Ram, Hare Ram. एहसास बंदी करेगा मी एक म्यूट करा तुमचे. हॅलो. All you are joined back again. जागी नसतो ना प्लेन वाढव चालू. Unmute करा sound. Shall we start? Yes sir. Just a moment sir. I will unmute you. Okay. Okay sir. You can. जेव्हा लंग्स मध्ये इन्फेक्शन जातो त्याला आपण न्यूमोनिया म्हणतो. त्या न्यूमोनियाच्या स्टेजला आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो, ऑक्सिजन परफ्युजन कमी होऊन जातं. ऑक्सिजन परफ्युजन जेव्हा कमी होतं तेव्हा आपल्याला व्हेंटिलेटरची गरज पडते. आणि आपण जर ह्या वेळेस इन्फ्लेमेशन कंट्रोल करता आलं आपल्याला तर प्रॉबेबली वी कॅन सेव्ह अवर लाईफ वन, or otherwise we have to go on ventilator till the inflammation lungs मधलं न्यूमोनिया कमी होजेस्तो आपली डिफेन्स सिस्टम इम्प्रूव्ह होऊन आपण जर व्हेंटिलेटरवर गेलो आणि तिथं आपल्याला जनरली व्हेंटिलेटरचा प्रॉब्लेम येतो की व्हेंटिलेटर गेले की तो पूर्ण इन्फ्लेमेशन कमी व्हायला कमीत कमी 3 ते 4 आठवडे लागतात. 3 ते 4 आठवडे लागतात. तर 3 ते 4 आठवडे आपल्याला व्हेंटिलेटरवर गेल्यानंतर आपण त्यातून वापस यायचे. पण तिथे जर तुम्हाला सेकंडरी इन्फेक्शन झालं तर तुमच्या सिम्पटम्स मध्ये मी एका ठिकाणी दिलंय की आपले ऑर्गन्स फेल व्हायला लागतात. दॅट इज अ प्लेस वेअर वी मे डाय. ऑर्गन फेल्युअर्स, ARDS किंवा ब्लिडिंग्स, या 3 गोष्टीमुळे आपला मृत्यू होऊ शकतो. पण हे जर व्हायचं नसेल तर आपल्याला व्हॉट इज कॉल्ड ॲज अ हर्ड इम्युनिटी तुम्हाला सांगितलं त्याचं एक अंडरस्टँडिंग करून घ्यावं लागेल. सेकंड आपल्याला करावं लागेल महत्वाचं म्हणजे हाऊ टू प्रिव्हेंट द स्प्रेड. हा डिझीज कसा स्प्रेड होतो बघायचं आपल्याला तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे. कसा स्प्रेड होतो आणि कशा प्रकारे त्याला थांबवता येईल. तर स्प्रेड होण्याचा प्रकार म्हणजे आपल्या श्वासातून होऊ शकतो. रेस्पिरेटरी पार्टिकल जे आपण बोलतो ज्याला आपण ड्रॉपलेट्स म्हणू, ह्या ड्रॉपलेट्सच्या साईजवर डिपेंड आहे. एअर बॉर्न सुद्धा होऊ शकतो हा डिसीज. तुम्ही बघाल तर पुढच्या वेगवेगळ्या ठिकाणी मध्ये गेलं तर एअर बॉर्न मध्ये होऊ शकतो. आणि दुसरं आहे एअर बॉर्नच्या विषयात सरफेसवर जेव्हा आपले ड्रॉपलेट्स पडतात आणि त्या ड्रॉपलेट्सला आपण हात लावतो, ते हात लावले आपल्या चेहऱ्याला हात लावणं, आपण तोंडाला हात लावणं, जिभेला हात लावणं, नाकाला हात लावणं, तर ते ड्रॉपलेट्स आपल्या व्हायरसला आपल्या शरीरात एंट्री करतात. म्हणून प्रिकॉशनरी स्टेप जेव्हा घेऊ आपण, प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स, त्यावेळेस आपण सरफेसचं बघूया की सरफेसवर पडलेला व्हायरसचा जो ड्रॉपलेट असतो तो जनरली 3 ते 6 फुटापर्यंत जाऊ शकतो. आपण जेव्हा बोलतो त्या ड्रॉपलेटची साईज जर मोर देन 5 मायक्रोमीटर असेल, हेवी असल्यामुळे, कारण हा व्हायरस सगळ्यात मोठ्या साईजचा व्हायरस आहे व्हायरस मधल्या कम्युनिटीचा, कोरोनामधल्या. ह्याची बेस पेअरची स्ट्रेंथ आहे 30,000 बेस पेअर, त्यामुळे हेवी असतो हा व्हायरस. म्हणून हा व्हायरस जास्त दूर प्रमाणे एअरबॉर्न प्रमाणामध्ये, जसं आपण बाकीचे बॅक्टेरिया किंवा व्हायरस एअरबॉर्न म्हणतो ना, जो हवेतून श्वास घेतला की होतो, हा श्वास घेतला होण्याचे पर्सेंटेज कमी असतं. पण ड्रॉपलेट न जाणं, हाताच्या टच न जाणं, ह्याचा प्रकार जास्त असतो. जेव्हा ड्रॉपलेटची साईज 5 मायक्रोमीटर पेक्षा कमी असते तर हा आपल्याला 3 ते 6 फुटाच्या अंतराच्या आत पडतो, आपण बोललेला थुक्याचा श्वास. आणि 5 मायक्रोमीटरच्या वर जर असेल, हा कमीत कमी 6 मीटर पर्यंत जाऊ शकतो. तेव्हा आपण त्याला एअरबॉर्न डिसीज म्हणू, एअरबॉर्न डिसीज. तर कॉन्टॅक्ट हा सगळ्यात महत्वाचा आहे स्प्रेड होणारा. दुसरा ड्रॉपलेट आहे. तिसरा जो लॉंग ट्रान्समिशन ज्याला म्हणलो मी एअरबॉर्न, त्याला एरोसोल म्हणू. तुमच्या स्लाइड मध्ये दिलाय मी. कॉन्टॅक्ट स्प्रेड, ड्रॉपलेट स्प्रेड आणि एरोसेल, एअर स्प्रेड. आणि त्याच्या साईजवर डिपेंड आहे. साईज जर हेवी असेल, मोठा असेल, तर तो
कॉन्टॅक्ट ड्रॉपलेट मधून खाली पडतो, किंवा मग तुम्ही मास्क लावला नसेल तर तो ड्रॉपलेट तुमच्या चेहऱ्यावर येऊन पडू शकतो, त्यातून तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं, किंवा मग खाली पडलेल्या वस्तूला हात लावलात तुम्ही आजूबाजूच्या तर त्यातनं तुम्हाला स्प्रेड होऊ शकतो. आणि एरोसेल द ड्रॉपलेट छोट्या साईजचा असेल तर दूरपर्यंत गेल्यामुळे होऊ शकतो आणि मग तो तुम्हाला इन्फेक्ट करू शकतो. तर अशा प्रकारच्या स्प्रेडमुळे तुम्हाला आता स्प्रेड वस्तूंपाशी, जसं तुम्ही कॉम्प्युटरचा माऊस वापरता, मोबाईल वापरता, डोरचे नॉब्स असतात, डोर्स असतात, वॉल्स असतात, सेलफोन असतात, ह्या सगळ्या वस्तूचे नावासोबत मी दिलेले आहेत तुम्हाला सहज अंडरस्टँड करण्यासाठी. ह्या वस्तूंवर हे ड्रॉपलेट पडलेले असू शकतात. म्हणून यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल whenever you are touching the things. You have to be very careful. तर अशा वेळेस तुम्हाला की एक सॅनिटायझर किंवा हँड वॉश हा कॉन्स्टंट ठेवणं फार जरुरी आहे. कुठूनही बाहेरून आलात की हँड वॉश करणे फार जरुरी आहे. सिंपल सोप वॉश सॅनिटायझर पेक्षा जास्त काम करू शकतो इथे, जो तुमच्या हाताला लागला असेल तर. सिंपल सोप वॉश. त्या सोप वॉश कसा करायचा त्याच्या पद्धती मी पुढे दिलेल्या आहेत, त्या पण मी तुम्हाला सांगतो. प्रत्येक वस्तूला हात लावणे. त्याच्यानंतर मी एका ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे की फ्लोअर मध्ये ट्रान्समिशन होतं ना, फ्लोअर दिलेले याच्या पुढे मी. इथे मी एक स्लाइड दिली ज्याला करोना फॅब्रिक्स म्हणून दिली आहे. तर प्रत्येक टाईपच्या मेटल, ग्लास, सिरामिक, पेपर, वूड, प्लास्टिक, स्टेनलेस स्टील, कार्डबोर्ड ह्यावर जर पडला मॉलिक्यूल तर व्हायरसची किती वेळ तो ऍक्टिव्ह राहू शकतो, किती वेळ ऍक्टिव्ह राहू शकतो त्याचं ड्युरेशन सुद्धा दिलेलं आहे मी. आवर्स मध्ये, डेज मध्ये दिलंय. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा अटॅक होण्याचा जो प्रकार असतो व्हायरस ड्रॉपलेट मध्ये राहण्याचा, तो कॉपर मध्ये सगळ्यात जास्त कमी आहे. जर कॉपरचा ग्लास असेल किंवा कॉपरच्या वस्तू असतील तर त्याचा तिथं ऍक्टिव्ह राहण्याचा प्रकार फक्त हा 4 तासापर्यंत असू शकतो. जर तुम्ही बाकीच्या ठिकाणी 1 ते 4-5 दिवसापर्यंत, ग्लासवर 5 दिवसापर्यंत असतो. म्हणून प्रत्येक वस्तूला तुम्ही ऑफिसमध्ये बसला असतात तर हाताचा वॉश करणं, चेहऱ्याला हात न लावणं, ह्या 2 गोष्टी फार प्रिव्हेंटिव्ह महत्वाचे. तुमच्या सर्वांसाठी सांगतो रिपीटेड मी. जर सबकॉन्शियसली तुम्हाला न कळता, विदाउट यू अंडरस्टँडिंग, तुम्ही तुमच्या चेहऱ्याला, नाकाला किंवा जिभेला किंवा डोळ्याला किंवा कानाला दिवसातनं कमीत कमी 3000 वेळा हात लावत असताय, तुम्हाला माहित नाहीये. किती वेळा? 3000 टाइम्स यू टच युअर फेस. काम करता करता सहज जातो दिसत, बोलता बोलता जातो हात आपल्या चेहऱ्याला, चलता आपण नाकाला लावतो, चष्म्याला लावतो, कॅपला लावतो. ही सगळी जी सबकॉन्शियस मुवमेंट दॅट स्प्रेड्स द डिझीज टू यू फ्रॉम द सर्फेसेस ऑफ दिस. पण फॅब्रिक म्हणतात कपडा, कपड्यावर हा जास्त टिकू शकत नाहीये, म्हणून कपड्याला एवढं काही महत्व देण्यात आले नाही. पुढच्या ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये मी महत्व दिलंय. पण फ्लोअर साठी एक स्लाइड दिली आहे, फ्लोअरवर स्प्रेड होण्यासाठी. फ्लोअरवर फार कमीत कमी it remains on the floor for 2 to 3 days. त्याची पॉझिटिव्ह राहायची. म्हणून तुम्ही चपला घरून जेव्हा ऑफिस मधनं जाता किंवा तुम्ही हॉस्पिटलमधनं याल तर शूज वगैरे सॅनिटाईज करणं फार जरुरी आहे. किंवा शूज वगैरे चप्पल जर घराच्या बाहेर काढा, घरात नका नेऊ, सो दॅट यू कॅन अवॉइड टेकिंग व्हायरस इन द हाऊस. फ्लोअर इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा सगळी लोक नेग्लेक्ट करतात. इटालीमध्ये हॉस्पिटलमध्ये काम केलं, हॉस्पिटल स्टाफनं आपल्या घरांना सर्वांना इन्फेक्ट केलं या फ्लोअरमुळे केलं. त्यांना त्यावेळेस माहिती होतं व्हायरस सगळ्यात नवीन असल्यामुळे कशा प्रकारे स्प्रेड होतो, कशा प्रकारे त्याची ऍक्शन आहे कोणाला अजून माहिती नसती. आपण आपला चायना, इटाली यांच्या एक्सपिरियन्सून आपण सगळ्या गोष्टी शिकलोत. वी आर लकी दॅट वी हॅव अंडरस्टूड बिहेवियर ऑफ द व्हायरस फार बिफोर द डिझीज कुड स्प्रेड अँड वी कुड टेक प्रिकॉशन्स. तर ह्या गोष्टी ज्या असतात पॉझिटिव्ह, शूज मध्ये येण्याचे किंवा आपल्या कपड्यातून, आपल्या हातातून किंवा वस्तूतून पिरियड किती लागतो, किती वेळ ऍक्टिव्ह राहू शकतात, हे सगळं दिलंय मी तिथे. तर हा सगळा भाग तुमच्या लक्षात आला पाहिजे की तुमच्या रोजच्या व्यवहारामध्ये, ऑफिसमध्ये, घरी, बाहेर, मार्केटमध्ये गेलात तर कशा प्रकारे हँडल करायचं ह्या वस्तू. एअरबॉर्न ट्रान्समिशन झालंय. क्लोजचं साईडला तुम्हाला जितक्या वेळात होऊ शकतं 6 फुटाच्या आत आणि 6 फुटाच्या पुढे साईजवर ड्रॉपलेटवर असतं ते सांगितलं आहे. एअर करंट, तुम्ही एसी हा लो ठेवून ठेवायचा. कधी पण रूम मध्ये बसला असता एसी हा लो मध्ये ठेवायचा. टेम्परेचर अराउंड 23, 24, 25 मेंटेन करायचं. लास्ट कुलिंग नका करू. जास्त कुलिंग मध्ये व्हायरसची वाढ होण्याची चान्सेस जास्त. प्लस एअर ब्लो तुमच्या अंगावर कधी चुकूनही घ्यायचा नाही, कारण एअर करंट मधनं आपल्या नाकातनं किंवा चेहऱ्यात, तोंडातनं व्हायरस हा शरीरात जाऊ शकतो. म्हणून एअर करंटचा सुद्धा फार महत्व दिलेलं आहे ह्याच्यामध्ये मी.
ह्युमिडिटी सुद्धा महत्वाची आहे आणि टेम्परेचर सुद्धा महत्वाचं आहे. ह्युमिडिटी ही 50 ते 60% वर असेल तर व्हायरस जगण्याचे प्रकार जास्त असू शकतात. प्लस टेम्परेचर हा 30च्या खाली जर असेल तर व्हायरसची वायबिलिटी जास्त वेळ राहते आणि 30च्या वर जाईल 50 पर्यंत व्हायरस हा तोपर्यंत 40 to 55 डिग्री पर्यंत हा राहू शकतो. व्हायरस हा 45 to 55 डिग्री पर्यंत व्हायरस राहू शकतो. ह्याचा अर्थ असा आहे की त्या टेम्परेचरला सुद्धा व्हायरस जगू शकतो. म्हणून देयर इज अ मिथ which is understood by the people and people talk about is the temperature and humidity. असं लोकांना वाटतं की ज्या देशामध्ये गारवा आहे, ह्युमिडिटी जास्त आहे, तिथं व्हायरसचं प्रमाण जास्त असू शकतं. तसं काही नाही. तसं असतं तर चायना नंतर बऱ्याचशा देशामध्ये जिथं ह्युमिडिटी जास्त आहे आणि टेम्परेचर जास्त देशामध्ये व्हायरस यायला नाही पाहिजे, पण भारतामध्ये येत आहे. उन्हाळ्यामध्ये येत आहे जेव्हा आपलं टेम्परेचर 30-40 डिग्रीला जात आहे. याचा अर्थ व्हायरस हा म्युटेट चेंज स्वतःला चेंज एन्व्हायरमेंटला बॅट करण्यासाठी. बाकीच्या व्हायरसच्या हिशोबानं असं तुम्हाला सांगायला सांगितलं की हा 30,000 पेअरचा व्हायरस आहे, मोठा व्हायरस आहे. सेल्स मध्ये गेला की तो रिप्लिकेट करतो, डिवाइड होत राहतो. ह्या डिव्हिजनच्या वेळेस ह्याची साईज मोठी असल्यामुळे बऱ्याचशा चुका करतो व्हायरस डिव्हिजनच्या वेळेस, म्युटेट होतो आणि म्युटेट झालेला व्हायरस हा एक्झिस्टिंग एन्व्हायरमेंटला रेजिस्टंट होत असतो. म्हणून व्हायरसचं बिहेवियर बदल असल्यामुळे हे मनातून आपण काढून टाकायचं की व्हायरस हा आपल्याला आपल्या देशासारख्या देशामध्ये ट्रान्समिट कमी करेल किंवा त्याचं पॅथॉलॉजिकल इफेक्ट कमी असेल, हे चूक आहे. तसं जर असतं तर हा व्हायरस आपल्या देशामध्ये किंवा अजूनही गरम देशामध्ये आला नसता. त्या पण उन्हाळ्यामध्ये येतोय, आज वाढतोय भारतामध्ये प्रकार. याचा अर्थ तो म्युटेट होत आहे आणि व्हायरस वाढणार आहे. तर हे होत असताना त्याची मी टाइम लाईन एक दिलेली आहे कोरोना व्हायरसची. डेज मध्ये हॉस्पिटल ऍडमिशन झाल्यावर सुद्धा किती दिवसामध्ये तुम्हाला काय सिम्पटम्स येऊ शकतात. आणि तुम्ही ARDS म्हणजे रेस्पिरेटरी डिसीज न्यूमोनिया होण्याचे प्रकारला 9 ते 10 दिवस लागू शकतात तुम्हाला होण्यासाठी. तर हे एक मी तुम्हाला सिम्पटमाची एक टाइमलाईन दिलेली आहे. टाइमलाईन तुमच्या समजण्यासाठी दिलेली आहे. इलनेस सुरू होऊन किती जात होऊ शकतं, की लोकांना काय फटीग सिम्पटम किती प्रमाणात शकतात हे तुमच्या माहितीच तो दिलेला आहे. हे तुम्ही सांगता. काही मी स्टॅटिस्टिक दिलेले आहेत. हे स्टॅटिस्टिक दाखवतात की कोणत्या कोणत्या देशामध्ये हा व्हायरस ग्लोबल होत आहे, म्हणून त्याला आपण पॅन्डेमिक म्हणतो. पॅन्डेमिकचा अर्थ आहे की प्रत्येक देशामध्ये इफेक्ट होणारे लोकांचं प्रमाण हे जगाच्या व्हॉल्यूमच्या हिशोबानं 70 ते 80% लोक इफेक्ट होतील. आजचं प्रिडिक्टेड आहे हा व्हायरस 80% जगातल्या लोकांना इन्फेक्ट करणार आहे. त्यातले 5 ते 10% लोक वी आर गोइंग टू लूज, वी आर गोइंग टू सकम दोज पॉप्युलेशन विच इज एल्डरली and the population who has got heart disease, diabetes किंवा रेस्पिरेटरी प्रॉब्लेम, ज्यांना ते स्मोकर्स असतात, लंग्सला डॅमेज करून घेतले, क्रॉनिक इन्फेक्शन झालेले असतात, टीबीचे पेशंट असतात, ह्यांना डॅमेज करण्याचे प्रकार जास्त होऊ शकतात. हा व्हायरस इन्फ्लुएन्झापेक्षा थोडासा प्रमाणामध्ये इन्फेक्ट करणार थोडा जास्त असल्यामुळे रेस्पिरेटरी ट्रॅकला डॅमेज जरा जास्त करतो. म्हणून ह्या गोष्टीचं आपल्याला लक्षात आलं पाहिजे. म्हणून आपण आता मी महाराष्ट्राचं स्टॅटिस्टिक दिलेलं आहे कशा प्रकारे ते मी सांगायची गरज आहे, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. पण ग्लोबल स्टॅटिस्टिककडे लक्ष दिलात तुम्ही तर अमेरिका, युरोपच्या हिशोबाने भारतामध्ये पर मिलियन जर घेतलो तर आपण 1 पेक्षा कमी देत आहे. whereas US more than 100 people are dying per million, Italy more than 300 people are dying per million, Spain more than 300 people are dying in Spain. हा रेशिओ जर घेतला आपण खूप जास्त आहे. सो आपल्याला जर आपल्या कमी आपल्या ऑनरेबल प्राईम मिनिस्टरला आपल्या देशाचे लिमिटेशन्स माहिती होते की आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर थोडं कमी पडेल, इन्स्ट्रुमेंटेशन थोडं कमी पडेल, मॅन पॉवर थोडं कमी पडेल. इन्फ्रास्ट्रक्चर करत असताना नंबर ऑफ पीपलचं इन्फेक्शन जास्त झालं तर आपण ते कोप अप करू शकणार नाही. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट जगाने डिक्लेअर करण्याच्या आधी भारतानं लॉकडाऊनला डिक्लेअर केलं, सोशल डिस्टन्सिंगला महत्व दिलं, पीपीला महत्व दिलं आणि क्वारंटाईनला महत्व दिलं. ह्या सगळ्याचा इफेक्ट जर पाहिला तुम्ही तर आपली ही पहिली यंत्रणा होती जगातल्या सगळ्या देशांपैकी जो ह्या यंत्रणेला वापरून आपल्या ऑनरेबल प्राईम मिनिस्टर वापरून आपला हा डिझीजचं प्रमाण फार कमी प्रमाणात ठेवलेलं आहे. हा भारताचा सगळ्यात मोठा पहिला यश आहे डिझीजला कंट्रोल करण्यामध्ये. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे जगातल्या हिशोबानं इन्फेक्शनचा रेट जरी जास्त नसेल पण टेस्ट कमी होतात, ह्याच्यामुळं डायग्नोज होणाऱ्या केसेसचं प्रमाण थोडं कमी वाटतं आपल्याला. पण तसं काही नाहीये, अल्टिमेटली डेथ होत असतात. एक मी स्लाइड दिले तुम्हाला फ्लॅटनिंग ऑफ
पॉवर कर्व म्हणतो आपण. ही आपण सगळेच लोक आज बोलताना ऐकता तुम्ही की कर्व कधी फ्लॅट होईल आणि खाली कधी येईल. इन्फेक्शनच्या रेटची जी कर्व असते आणि डेथ रेटची जी कर्व असते ही जी वर जाते पहिल्या कमीत कमी 1 ते 1.5-2 महिन्यापैकी. जर प्रत्येक देशाची सायकल घ्या तुम्ही, इफ यू गो टू सायकल ऑफ एव्हरी कंट्री यू विल फाइंड सायकल शोज इट गोज व्हेरी फास्ट अप. जसं इटालीमध्ये झालं, US मध्ये आता वर चाललेलं आहे अजून, इटालीमध्ये आता फ्लॅटनिंग कर्व आलेली आहे, स्पेनमध्ये फ्लॅटनिंग होत आली आहे, भारतामध्ये वर चाललेली आहे कर्व. तर अजूनही आपण कर्व ही इन्क्रीज होत आहे. ह्या कर्व मध्ये दाखवतो आपण ज्या लोकांनी स्प्रेड कमी व्हायचे, सोशल डिस्टन्सिंग, मी परत रिपीट करतोय, पर्सनल प्रिकॉशन्स, सोशल डिस्टन्सिंग, लॉकडाऊन, ह्या प्रकारात PPE वापरण्याचा प्रकार ज्या देशांमध्ये प्रामुख्यानं वापरण्यात आला त्याची कर्व ही खाली फार कमी राहिली, फार कमी राहिली इन्फेक्शनची कर्व. रेट ऑफ इन्फेक्शन हा फार फास्ट गेला आणि जी सेकंड ग्रीन कर्व दिलेली आहे मी तिथे. आणि ब्ल्यू कर्व ही दाखवते की ज्या लोकांनी ह्याला महत्व, जसं युरोपमध्ये सुरुवातीला लोकांनी बिलकुल महत्व दिलंय सोशल डिस्टन्सिंगला, ते कंटिन्यू देअर पार्टिंग, मॉल चालू ठेवले, त्यांनी व्यवहार चालू ठेवले, तर त्यांची कर्व फार फास्ट वर गेली. पण जेव्हा भारताला पाहून त्यांनी त्या गोष्टींना इम्प्लिमेंट करायला सुरू केलं अमेरिकेत, युरोपमध्ये, त्यांची कर्व कमी व्हायला सुरू झाली. आणि ह्या कर्वचं महत्व काय तुम्हाला सांगतो. महत्वाचं म्हणजे इफ मी परत सांगतोय, इफ वी कॅन मेंटेन दिस कर्व, एक आडवी लाईन दिली, डॉटेड लाईन दिली आहे मी, त्या लाईनच्या खाली जर मेंटेन करता आली आपल्याला, त्या ती लाईन दाखवते आपल्याला की आपलं इन्फ्रास्ट्रक्चर, आपली मॅन पॉवर, मेडिक्स, पॅरामेडिक्स, हेल्थ इक्विपमेंट्स, ड्रग्स आणि हॉस्पिटलायझेशन कॅपॅसिटी आणि ICU बेडची कॅपॅसिटी ही मॅनेज करण्यापुरती जर नंबर ऑफ केसेस इन्फेक्शन झाल्या तर तुमचा डेथ रेट हा फार कमी राहतो. आय रिपीट, तुमचा डेथ रेट हा कमी राहतो. जर तुम्ही ही कर्व पार केली प्रिकॉशन्स न घेता तर तुमचा डेथ रेट हा खूप जास्त राहणार आहे, कारण तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये कमी पडता. नंबर ऑफ पेशंट गोइंग टू हॉस्पिटल विल बी मोर, beds will be less, number of patients going to the hospital will be more, doctors will be less, number of hospital patients will be going to more, number of ICU beds will be less. अशा वेळेस ज्या पेशंटला ICU ची गेड असते किंवा औषधाची गरज असते त्यांना हॉस्पिटलचे बेड जर मिळाले नाही, these patients become serious on a waiting list and they die. लक्षाला, पेशंट कुठे मरतो? पेशंट हा रोगानं मरत नाहीये, वेटिंग मुळे मरतोय, भीतीनं मरतोय. म्हणून यू रिमूव्ह फ्रॉम फिअर फ्रॉम युअर माइंड. पहिले तर प्रोटेक्शन झालं, तर आयसोलेशन, क्वारंटाईन, बेसिक इम्युन सिस्टम चांगली ठेवणे. जर सिम्पटम्स आलेच तर मी काही पुढच्या स्लाइड्स मध्ये प्रकार दिले जे तुम्ही वापराल. तुम्ही प्रिकॉशनचे दिलेत मी, हाऊ टू अवॉइड गेटिंग इन्फेक्शन. व्हायरसला शरीरात प्रवास द्यायचा नाही, पहिला तर दिलाच तर आपली इम्युन सिस्टम चांगली असेल तर व्हायरस हा सेलमध्ये एंट्री नाही करणार. इम्युन सिस्टम जर खराब असेल, एंट्री जरी झाली तिथे तुम्हाला व्हायरसचा लोड जर कमी ठेवता आला प्रिकॉशन्स घेऊन, तर तुम्ही हायपर इन्फ्लमेशन जे न्यूमोनियाच्या स्टेज असतो तिथे जाणार नाही. तिथे गेलातच तुम्ही तर तुम्हाला न्यूमोनिया कसा कंट्रोल करायचा, व्हेंटिलेशनवर जायचं कसं असतं, त्याचे प्रकार मी पुढे दिले. किती वेळ मेंटेन राहावं लागेल तुम्हाला, त्या सर्व्हिसेस जर व्यवस्थित मिळाल्या तर नंबर ऑफ पेशंट जर कमी राहिले तर जर्मनीचा जर रेट पाहाल तुम्ही, नंबर ऑफ पेशंट इन्फेक्टेड आर 150 लाख आहेत, whereas death rate is not crossed even 5,000. कारण त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं होतं, त्यांनी सगळं प्लॅनिंग करून ठेवलं होतं, त्यांच्याकडे नंबर ऑफ बेड जास्त होते, ICUचे व्हेंटिलेटर जास्त होते, त्यांनी सर्व्हिसेस अशा ठेवल्या की नंबर ऑफ डेथ फार कमी राहिला त्यांच्याकडे. मग 1.5 लाखामध्ये जर 5,000 लोक जर गेले असतील तर इट इज व्हेरी इनसिग्निफिकंट, व्हेरी इनसिग्निफिकंट. वेरॅज तुम्हाला जर 50,000 मध्ये 5 लाख गेले तर खूप खूप हेवी इन्फेक्शन आहे, मग डेथ रेट खूप जास्त आहे. तर ह्या कर्वला फार महत्व आहे, ज्याला आपण कर्व. आता तुम्हाला बोलता बोलता मी हर्ड इम्युनिटी सांगितली होती. हर्ड इम्युनिटीचा अर्थ आहे की सोशल इम्युनिटी, या समाजातली, सोसायटीतली 80% लोकांना इन्फेक्शन होतं. ही लोक आता जसं तुम्हाला सांगितलं मी, 100तल्या 10 ते 15 लोकांना हॉस्पिटलायझेशनची गरज पडते. त्यातले फक्त 5 ते 7%, 10% ICU मध्ये जाऊ शकतात. पण 80% लोक जी चांगली होतात ना त्यांना हर्ड इम्युनिटी होते, म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये प्रतिकार शक्तीच्या अँटीबॉडीज तयार झालेले असतात. जेव्हा 80% पॉप्युलेशन मध्ये हर्ड इम्युनिटी होते तेव्हा
स्प्रेड ऑफ द डिझीज डझंट टेक प्लेस इन द कम्युनिटी. म्हणून भारतासारख्या देशामध्ये ह्याला जो वॅक्सिन जर नसेल, जर ह्याचं इन्फेक्शन रोड आपण कमी ठेवला आणि मॅक्झिमम लोकांना इन्फेक्शन जरी झालं आणि कमी प्रमाणात जर राहिलं, तर आपण हर्ड इम्युनिटीच्या मार्फतच आपण या डिझीजला कंट्रोल करू शकू. पण नॉर्मली हर्ड इम्युनिटी येण्यासाठी वॅक्सिनेशनचा रोल असतो. पण आजच्या डेटला मी सांगतो, म्हणजे थोड्यांना सांगतो की प्रिकॉशन घेत असताना वॅक्सिनेशन किंवा ड्रग ट्रीटमेंट इज नॉट द वे ऑफ किलिंग द व्हायरस. कारण हा व्हायरस म्युटेट होत असतो. म्युटेट म्हणजे तुम्ही ह्या व्हायरसला मारण्याचं ड्रग तयार कराल, ह्याचा कझिन ब्रदर दुसरा तयार होतो. जर तुम्ही पाहिलात मराठवाड्यामध्ये काही ठिकाणामध्ये एक रेझिस्टंट टाईपचा कोरोना व्हायरस आलेला आहे. रेझिस्टंट टाईपचा व्हायरस आलेला आहे, तो ह्या व्हायरसचा मोठा भाऊ आहे. म्हणजे तुम्ही किती प्रकारच्या व्हायरसला माराल, येणारा मोठा भाऊ जो असतो त्याच्यापेक्षा डेंजरस असतो. लक्षात आलं तुमच्या? त्याच्यामुळे तुम्हाला तुमची इम्युनिटी चांगली ठेवणे, हेल्दी हॅबिट्स ठेवणे, ज्या आज तुम्हाला लागत आहेत की कंटिन्युअस हात धुणे, स्वतःचं प्रोटेक्शन करणे, मास्क वापरणे, एकूण एकाच्या हातात हात न मिसळणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवून राहणे, हे जर तुम्ही 1-2 वर्ष करू शकाल तर तुम्हाला ह्या डिझीज पासून मुक्त राहता येईल किंवा तुम्ही इन्फेक्ट करू राहणार नाही. यंग पॉप्युलेशनचं डेंजर ह्याच्यामुळे आहे की त्यांना सिम्पटम्स येत नाहीत पण इन्फेक्टेड असतात आणि ते वयस्कर लोकांना इन्फेक्ट करू शकतात. म्हणून ह्या लोकांनी जर 15 दिवसाचं क्वारंटाईन जर घेतलं, यंग पॉझिटिव्ह इन्फेक्शन असेल, सिम्पटमॅटिक जर असतील, त्यांची ते लोक हर्ड इम्युनिटी मध्ये जातात. हर्ड इम्युनिटी गेले की त्यांना इन्फेक्शन होणार नाही. अशा लोकांना इन्फेक्शन जायची जर चान्सेस कमी असले तर हर्ड इम्युनिटीमुळे सोसायटी पूर्ण वाचू शकते. इन्फेक्शनची कर्व ही कमी येऊ शकते. तर ही हर्ड इम्युनिटीचा फार मोठा रोल असतो. पण आताच्या डेटमध्ये हर्ड इम्युनिटी येण्यासाठी व्हेरी डिफिकल्ट. वुहानमध्ये पण अजून हर्ड इम्युनिटी आलेली नाहीये, कारण हा व्हायरस म्युटेट करत आहे. म्हणून हर्ड इम्युनिटी हा नवीन व्हायरस असल्यामुळे आपल्याला ह्या डिझीजला लागू पडेल का नाही हे आत्ताच कॉमेंट करू शकणार नाही. मी काही क्लिनिकल स्टोरीज दिल्या आहेत, पेशंट लोकांच्या स्टोरी दिल्या, ज्यामध्ये एज रेशिओ दिलाय मेल फिमेल मध्ये कशा प्रमाणात. मेल मध्ये थोडं जास्त प्रमाण आहे कारण ते बाहेर जास्त फिरतात. वुहानच्या सीड मार्केटमध्ये कसं झालं ते एक दिलंय मी. ऑनसेटचे दिवस दिलेले आहेत. त्या सिंड्रोमचे काही डेथ सायकल कशी येते, ऑर्गन फेल्युअर्स तुम्हाला दिलेलं आहे मी, शॉक दिलेला आहे आणि ARDS दिलेला आहे. ह्याच्यामुळे तो मनुष्य मरू शकतो. पण ट्रीटमेंटचे प्रकार सुद्धा दिले मी, जसे प्रिव्हेंटिव्ह मेजर दिले तुम्हाला की त्याची सायकल सुद्धा मी कशा प्रकारे काय त्याची सुद्धा व्हिडिओ दाखवते पुढे मी तुम्हाला. त्याच्या आधी तुम्हाला ट्रीटमेंटमध्ये अँटीव्हायरल, अँटीबायोटिक, कॉर्टिकोस्टेरॉइड याच्याबद्दल मी जास्त सांगणार नाही, कारण हे जास्त सांगितलं तुम्हाला त्याचा काही संबंध पडणार नाही. हा मेडिकल डॉक्टरचा विषय झाला. पण पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, मास्कचा महत्वाचा रोल याच्यामध्ये. आपण बऱ्याच वेळी मास्क अवॉइड करतो. मास्क न लावणाऱ्या कम्युनिटीमध्ये इन्फेक्शन स्प्रेड होण्याचे चान्सेस 90% असतात. कारण तुम्ही जर इन्फेक्टेड असाल समजा आणि तुम्ही मास्क वापराल तर तुमचे ड्रॉपलेट बाहेर जाणार नाहीत. आणि तुम्ही जर मास्क वापराल आणि तुम्हाला इन्फेक्शन जर नसेल, जर समोरच्यानं मास्क जरी न लावला नाही तर ड्रॉपलेट तुमच्या नाकात जाणार नाहीत, श्वासात जाणार नाहीत किंवा तोंडात जाणार नाहीत. यू आर गेटिंग माय पॉइंट? हा महत्वाचा होतो. मास्क तुम्हाला कशा प्रकारे प्रोटेक्ट करू शकतो, नोईंगली अँड नोईंगली. जर एखाद्याला इन्फेक्शन आहे का नाही आणि तो तुमच्या जर 3 ते 6 फुटाचा डिस्टन्स बोलला तर ड्रॉपलेट तुमच्यापर्यंत येणार नाही, हे महत्वाचं. आलाच समजा चुकून जवळच्या बोलला तर मास्क असेल तुमच्या शरीरात जाणार नाही. लिफ्ट मध्ये जाताना, स्टेअरकेस मध्ये जाताना किंवा गाड्यामध्ये चालताना आजूबाजूच्या भिंतींना, हँड सपोर्ट्सला जेवढं टच अवॉइड करता येईल तेवढं अवॉइड करायचं. जेवढं अवॉइड करता येईल लिफ्टमध्ये, स्टेअरकेसमध्ये, दाराच्या नॉब्सला इमिडिएटली नाकाला किंवा तोंडाला हात लावायचा नाही. घरी गेल्यावर सगळ्यात पहिले साबणीने हात धुवायचा. सॅनिटायझर पेक्षाही साबणीचा प्रकार थोडा जास्त काम करू शकतो इन्फेक्शन रोखण्यासाठी, स्प्रेड करण्यासाठी. पण आता तुम्हाला जसं की याला क्युअर नाहीये, व्हायरस काही लिव्हिंग नाहीये, त्याला तुम्ही मारू शकत नाहीये. तुम्ही त्याला डिऍक्टिव्हेट करू शकाल. फक्त डिऍक्टिव्हेट केलं म्हणजे काय, तो मेला आणि तुमच्या शरीरामध्ये इन्फ्लमेशन सायकल देऊन जातो. म्हणून प्रिव्हेंटिव्ह रोल हा सगळ्यात महत्वाचा मी दिला. PPE मास्क तुम्हाला सांगितलं, सोशल डिस्टन्स, क्वारंटाईन, सिम्पल रोल आणि असिम्प्टमॅटिक. ह्या 5ही गोष्टीचं महत्व तुम्हाला रिपीटेड सांगितलंय. असिम्प्टमॅटिक व्हेरी डेंजरस, सिम्प्टमॅटिक नॉट एट ऑल डेंजरस. ही कॅन सेफ्टर हिमसेल्फ, ही कॅन टेक द ट्रीटमेंट. बरोबर आहे? असिम्प्टमॅटिक असेल तर तो सगळ्याला स्प्रेड करतो, तो सगळ्यात डेंजरस.
हा जो मेन मास्क आहे इन्सिम्प्टमॅटिक पेशंटचा तो फार डेंजरस आहे. म्हणून तुम्हाला मास्क आणि पीपीईचा फार सोशल डिस्टन्सचा यूज पडतो असिम्प्टमॅटिक लोकांपासून वाचण्यासाठी. सिम्प्टमॅटिक असेल तुम्ही आपोआप दूर थांबाल, खोकला असेल तुम्ही आपोआप दूर थांबाल, पण ज्याला सिम्प्टम नाहीत तो सगळ्यात. म्हणून तुमच्याजवळ येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मार्केटमध्ये गेला, ऑफिसमध्ये गेला, बाहेर, तर समजायचं की याला इन्फेक्शन आहे आणि 6 फुटाचं डिस्टन्स मेंटेन करायचं, मास्क वापरायचं, हातात हात मिसळायचा नाही, प्रिव्हेंट करायचं. सॅनिटायझर पेक्षा घरामध्ये गेल्यावर साबणीनं हात धुवा, नाकाला, चेहऱ्याला, तोंडाला हात नका लावू. जेवढे हे प्रिकॉशन जर घेतलात तुम्ही तर आय थिंक यू विल नॉट गेट इन्फेक्टेड. असिम्प्टमॅटिक पासून सुद्धा वाचाल तुम्ही, सिम्प्टमॅटिक पासून सुद्धा वाचाल तुम्ही. क्वारंटाईन रोल मास्क आणि पर्सनल. मास्क म्हणजे आपण जे सगळ्या लोकांना सोसायटीला सोडून 2 लोक क्वारंटाईन करतो तो मास्क क्वारंटाईन. वेर इंडिव्हिज्युअल असेल, ज्याला वाटतं स्वतःला झाले, सिम्प्टम्स जर असतील, त्यानं काही नाही करायचं, टेस्ट सुद्धा नाही करता आली तरी स्वतःला क्वारंटाईन करून घ्यायचं 14 दिवसापर्यंत. 14 दिवसामध्ये सिम्प्टम्स जर गेले तर समजा की तुमची इम्युन सिस्टम तुमची मैत्री आहे, त्यानं त्याला मारून टाकलं व्हायरसला. गॉट इट क्लिअर? त्यापुढे जर सिम्प्टम्स जर राहिले तर यू कॅन गो टू द हॉस्पिटल फॉर द ट्रीटमेंट. आणि घरामध्ये गेलात तर तुम्ही सगळ्यात पहिले चप्पल बाहेर काढायच्या, साबणीनं हात धुवायचं, कपडे गरम पाण्यात टाकून द्यायचे आणि स्नान करून घ्यायचं आणि स्टीम घ्यायची आणि पाणी गरम आणि अल्कलाईन प्यायचं. अल्कलाईन पाणी कशा प्यायचं? हॉट वॉटरमध्ये लेमनच्या स्लाइसेस टाकायच्या, त्या स्लाइसेस टाकल्या की पाणी अल्कलाईन होतं. तर दिवसभर तुमच्यासोबत गरम पाण्याची बाटली, थंड पाणी प्यायचं नाही, चुकूनही प्यायचं नाही, थंड वस्तू खायच्या नाही, पाणी गरमच ठेवायचं, गरमच प्यायचं. तर एंट्री केलेल्या व्हायरसला सुद्धा तुमच्यावर अफेक्ट करण्याचे चान्सेस कमी पडतात. आजच्या लेक्चरला मी महत्व ज्या देतोय, तुम्हाला हँड वॉश कशा करायचं दाखवलं. एक स्लाइड दिले कशा प्रकारे बोटांच्या मध्ये कसे हात धुवायचं, थंब कसा धुवायचा, ग्लोव्स कसे घालायचे, मास्क कसे वापरायचे, याचे सगळे मी डायग्रामॅटिक पिक्चर दिलेत, विच विल बी इझी फॉर यू टू अंडरस्टँड. प्रोटेक्शन म्हणजे कसं डिस्टन्सिंग, हँड वॉशचा यूज किती होणार आहे, अवॉइड शेक हँड चुकूनही करायचं नाही, स्निचिंगचे प्रत्येक डायग्रामॅटिक दिलेला आहे, विच विल हेल्प यू टू टेक युअर डे टू डे प्रॅक्टिस टू प्रोटेक्ट यू इन द ऑफिस, ऑन द वे, ऍट द होम. घरी गेल्यानंतर वयस्कर माणसांना सेपरेट रूम मध्ये असतात ना, त्यांना आपल्यापेक्षा 6 फूट दूर ठेवायचं. थोडासा त्रास होईल, दूर ठेवायचं. त्याचं कारण काय? तुम्ही बाहेर फिरत असता, तुमच्यात न चुकत 1% जर इन्फेक्शन चान्स असेल आणि तुम्ही त्यांना ते गिफ्ट दिलं, ते मॉर्बिड असतात, डायबिटीज असू शकतो, हायपरटेन्शन असू शकतं, म्हणून त्यांना आपल्यापेक्षा दूर ठेवायचं, सो दॅट यू प्रोटेक्ट दॅम. कीप युअर सेल्फ सेपरेट इन वन रूम, नॉट टू मिक्स विथ दॅम. कीप देम इन द वन रूम, सेपरेटली हँडल करा त्यांना. हे प्रिकॉशनच्या याच्यामध्ये कशा प्रकारे हात धुवायचं मी दिलेलं आहे, कशा प्रकारे व्हायचं, सेफ इंजेक्शन प्रॅक्टिस कशा करायचे देताना ते दिलं आहे. स्टरलायझेशन टेक्नॉलॉजी मेडिकल लोकांसाठी दिलं होतं मी, हायजीनच्या कशा करायच्या. सोशल डिस्टन्सचे इम्पॉर्टन्स दिले, कीप डिस्टन्सचं महत्व दिलं आहे. वॉश हँडची मी टेक्नॉलॉजी दाखवली आहे तुम्हाला. 20 मिनिटं आपल्या साबणेनं धुतलं, दॅट इज सफिशियंट फॉर द व्हायरस. हे सोपचे बबल जे असतात ना, व्हायरसचं वरचं कवच जे असतं, ज्याला एन्व्हलप म्हणतो, लिपोप्रोटीनचं कव्हर असल्यावर वायस प्रोटीन जास्त सुरुवातीला सांगितलं, ते एकदा ब्रेक झालं की व्हायरस डिऍक्टिव्हेट झाला. तो जर डिऍक्टिव्हेट झाला तर तुम्हाला काहीच करू शकणार नाही. हे कशा प्रकारे गाऊन्स घालायचे, मास्क घालायचे, काही डायग्राम दिले आहेत मी, आणि रिमाइंडर दिला आहे. रिमाइंडर एक व्हिडिओ प्रोग्राम दिलाय, ड्रॉपलेट्स मी डिस्टन्स सोबत साईज सोबत दिलाय. तुमच्या माहिती जर मी सांगितल्या वस्तू लक्षात राहणार नाही तर ती तुम्हाला सिस्टमॅटिक डायग्राम दिलाय. ड्रॉपलेट कशा प्रकारे स्प्रेड होऊ शकतो, कुठे जाऊ शकतो, किती वेळ राहू शकतो, त्याची साईज किती असतं, किती डिस्टन्सला पडू शकतो, हे प्रॅक्टिकली तुम्हाला डेमॉन्स्ट्रेट करून दिलं आहे तुमच्या लक्षात राहण्यासाठी. मी आर यू ओके विथ दिस स्लाइड विच गिव्स अ परफेक्ट नॉलेज टू यू हाऊ टू डील विथ, किती डिस्टन्स ठेवायचं. एक स्लाइड मी इम्युनिटीची दिली आहे, ती स्लाइड तुम्ही समोर काढाल. तुम्हाला सांगतो की एक मी बेस लाईन दिली आहे, बेस लाईनच्या खाली ऍसिडी शब्द टाकलेला आहे, वर अल्कलाईन टाकलेला आहे. मी बॉडीतलं टेम्परेचर जो मी एन्व्हायरमेंटचं अल्कलाईन जर ठेवलं तो व्हायरस सर्वाईव्ह होत नाही, म्हणून अल्कलाईन हॉट वॉटर प्यायचं. फूड आयटम दिले आहेत मी तिथे बरेचसे तुम्हाला, ज्याच्यामध्ये खायच्या पद्धती तुमची इम्युनिटी कशी ठेवण्यासाठी आहे. अँटीबायोटिक घ्यायची नाही, निगेटिव्ह खाली आहे, घेतला तर खाली. ऍसिडिटी राहिली की व्हायरस इन्फेक्शन व्हायचे, इम्युन सिस्टम कमी होऊ शकते. अशा वेळी जर तुम्ही ह्या गोष्टीला जर फॉलो कराल, तुम्ही ह्या डाईटला जर डाईट कशा प्रकारे, स्पायरुलिना, मशरूम्स, गार्लिक, जिंजर,
जिंको बिलवास, अशा टाईपचे न्यूट्रास्युटिकल, कुर्कुमिन, कमी कुक केलेलं फूड, जास्त कुक केलेलं फूडची न्यूट्रिशनल व्हॅल्यू 0 होते. प्लस न्यूट्रिशन व्हॅल्यू तर कमी कुक करायचं, जास्त कुक केला तर निगेटिव्ह होऊन जातं, त्यामध्ये फक्त फायबर शरीरात जातो आणि तुमची इम्युन सिस्टम कमी राहते. सो व्हायरसला फाईट केल्यापेक्षा डोंट फाईट विथ द व्हायरस बट इम्प्रूव्ह द इम्युनिटी और स्टॉप द एंट्री. ह्या 2 गोष्टीवर जोर द्यायचा तुम्हाला. लक्षात आलं तुमच्या? हाऊ टू डील विथ द सिच्युएशन. कीप युअरसेल्फ विथ ऑक्सिजनेशन, सकाळची एक्सरसाइज, सर्कॅडियन रिदम, 8 घंट्याची झोप, अल्कलाइन वॉटर, कीप बॉडी विथ द लो ग्लायसेमिक इंडेक्स. तुमच्या स्वयंपाकघरातून व्हाईट शुगर, रिफाईंड शुगर काढून टाकायची, प्लांट ऑइल काढून टाकायचे, हेवी कुकिंग बंद करायची आणि हाय फायबर आणि हाय न्यूट्रिशन फूड ठेवायचे. साखरेच्या ठिकाणी गूळ किंवा मध वापरू शकता तुम्ही तुमची इम्युनिटी चांगली राहण्यासाठी. आणि इंटरमिटंट फास्टिंग, कंटिन्यूस खायचं नाही. सकाळी 9ला सकाळचा नाश्ता स्किप करायचा, 12 वाजता जेवण केलं, संध्याकाळी 7-7:30ला जेवायचं. मधल्या पिरियड मध्ये काही घ्यायचं नाही. घ्यायचंच झालं तर हॉट वॉटर मध्ये ब्लॅक टी घेऊ शकता विथ हनी. दुसरे, दिस विल कीप युअर इम्युन सिस्टम बुस्टेड. सो हे जे डायग्राम दिले फार महत्वाचं आहे. त्यामध्ये मी सांगितले हाऊ टू बूस्ट इम्युनिटी. तुम्ही हे जरी फॉलो केलात तर आय एम व्हेरी कॉन्फिडंट यू विल सेव्ह युअर लाईफ फ्रॉम मेनी व्हायरल इन्फेक्शन, नॉट ओनली कोविड, मेनी व्हायरल इन्फेक्शन्स. हा एक तुम्ही फार महत्वाचा आहे. वॅक्सिन इज अ रिमोट पॉसिबिलिटी, कारण व्हायरस हा कॉन्स्टंट बदलत असल्यामुळे वॅक्सिन तयार होण्याचे चान्सेस फार कमी आहेत. पुढचे 1 वर्ष 1.5 वर्ष वॅक्सिन करणार लोक किती मल्टीनॅशनल कंपनीज बोलो, किती इंडस्ट्रियलिस्ट बोलो, किती ग्लोबल लीडर बोलो, आम्ही वॅक्सिन आणतो. डोंट बिलीव्ह दॅट पार्ट. वॅक्सिनच्या ऐवजी मी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही फॉलो करा. यू विल बी मोर सेफर. ट्रीटमेंट पार्ट तुम्हाला सांगितलं अँटीव्हायरल, अँटीबायोटिक आणि कॉर्टिकोस्टेरॉइड इन्फेक्शन झाल्यानंतर ह्या गोष्टीचा. आता रिसेंटली स्टेम सेल थेरपी आणि प्लाझ्मा थेरपी इंट्रोड्यूस झालेली आहे. प्लाझ्मा थेरपी भारतामध्ये सुरू झाली आहे. तुम्हाला जे इन्फेक्शन झालं, तुमच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज प्रोड्यूस झाले असतात, त्या अँटीबॉडी व्हायरसच्या अगेन्स्ट काम करू शकतात. म्हणून मॅचिंग ब्लड डोनर असणाऱ्या डोनेटचं डोनर ब्लड घेतलं मॅचिंगचं, त्यातले ब्लड कॉम्पोनेंटचं काढून टाकलं आरबीसी आणि डब्ल्यूबीसी, तर फक्त सिरम जे असतं प्लाझ्माचे ते ट्रान्सफर केलं तर पेशंटची ट्रीटमेंट होऊ शकते. बोन मॅरोतले सेल्स वापरून किंवा कॉर्ड टिश्यूचे सेल्स वापरून किंवा प्लाझेंटाचे सेल्स वापरून नुसते आयव्ही इन्फ्यूज जरी केले तर तुमच्या शरीरामध्ये सायटोकाईन स्ट्रॉम झालेला असतो, इन्फ्लमेशन झालं असतं, ते कमी होऊ शकतं. त्याला स्टेम सेल थेरपी म्हणतो. याचा वापर करून सुद्धा आपण ट्रीटमेंट करू शकतो. वेगवेगळे ऑप्शन तयार होत आहेत. मग व्हेरियस टेस्टिंग करायची एक पद्धती. अशा कशा प्रकारे स्वाब घेतात, त्यावेळेस कसे प्रिकॉशन करायचे स्वाब घेत असताना. देन अँटीबॉडीची एक टेस्ट करावं लागते. त्याला इन्व्हेस्टिगेशन प्लॅन दिलाय मी, कशा प्रकारे इन्व्हेस्टिगेशन, ड्रग कोणत्या कोणत्या कंपनीमध्ये येत आहेत, काय काय प्रोड्यूस करतात, कोणते कोणते ड्रग कामाला येऊ शकतात, कोणत्या स्टेजमध्ये. हा जर सगळा प्रकार जर तुम्ही पाहिला तर प्रिव्हेन्शनला जोर द्यायचा आहे तुम्हाला, प्रोटेक्शनला द्यायचं आहे प्रिव्हेन्शनच्या नंतर, इम्युन सिस्टमला जोर द्यायचा आहे, स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी हँड वॉश, पीपी इक्विपमेंट, मास्क, ह्या गोष्टीला जोर द्यायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी मी सिंपल मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. काही गोष्टींना शब्दांना मराठी शब्द नसल्यामुळे मी इंग्लिश वापरलेला आहे. जर कुणाला आजच्या टॉक मध्ये काही कळलं नसेल तर मी एक 10 मिनिट तुम्हाला देतो. त्यामध्ये तुम्ही तुमचे प्रश्न हँडवर करून विचारू शकता. ज्यांना कळलं असेल सगळं, त्यांना पुन्हा जर माझ्याशी कम्युनिकेट करायचं असेल तर माझा नंबर सचिन कडनं घेऊ शकता, मला कम्युनिकेट करू शकता. माझा ईमेल ऍड्रेस पाठवून देतो. आमचा मी हे डायग्राम जो पाठवलेला आहे तो एक डायग्राम तुमच्या फार महत्वाचा आहे. आणि प्रोफिलॅक्सिस साठी काय लागतं, हायड्रॉक्सिक्लोरोक्विन आणि क्लोरोक्विन किंवा एक अजून ड्रग मॉलिक्युल होमिओपॅथीचं आहे, त्याचं मी डोजिंग पाठवून देतो. सचिन, आय विल सेंड इट टू यू ऑन युअर व्हॉट्सअप. यू कॅन सर्क्युलेट टू ऑल द स्टाफ मेंबर्स. जे सोशल कॉन्टॅक्ट मध्ये बाहेर असतात त्यांनी स्वतःला प्रोटेक्ट करायचं असेल तर प्रोफिलॅक्सिस कसं करायचं क्लोरोक्विन घेऊन ते देतो मी तुम्हाला. मी तुमची इम्युन सिस्टम कशी प्रोटेक्ट करायचं सांगितलं आहे, बाहेरच्या यातून प्रोटेक्ट कसं करायचं, व्हायरसची इन्फेक्टिव्हिटी सांगितलेली आहे, इन्फेक्शन झालंच तर काय करायचं सांगितलेलं आहे, प्लस तुम्हाला प्रोफिलॅक्सिस देत आहे. धन्यवाद. Everybody has given a patient hearing. I hope I could communicate to all of you in a simple language to make you understand. Thank you for patient hearing. Hello. सर, या सेशन मध्ये 5 मिनिट्स राहिलेले आहे. जर अजून काही इन्फेक्शन असेल तर तुम्ही देऊ शकता. आणि मला वाटतं एक सेशन नंतर घेतलं तर 5 मिनिटात मला प्रश्न संपणार नाही.
ज्यांना विचार त्यांना चालू करू दे प्रेशस आहे ना. ओके ओके सर. रेज युअर हँड. तुम्ही हात वर करू शकता ज्याला प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या मोबाईल मधून राईट साइडला ऑप्शन आहे रेज द हँड. कारण सगळ्यांचे व्हिडिओ ऑन नाही आहेत. केंद्रे मॅडम मला अनम्यूट करा. बोला, विचारा, प्रश्न विचारा. हा नमस्कार सर. मला असं विचारायचं आहे की सर्दी कफ तर साधारण बऱ्याच वेळा होतो, पण मग कोविडचा कफ आणि साधारण नॉर्मल कफ याच्यामधला फरक काय आहे? कसं ओळखायचं हा कोविडचाच असेल असं? मी तुम्हाला त्याच्यामुळं सिम्पटमॅटॉलॉजी दिलेली आहे आणि त्यामध्ये तुम्हाला क्लिअर सांगितलं आहे की ही जी साधारण लक्षणं असतील ती इन्फ्लुएन्झा सारखीच असतील. म्हणून तुम्हाला सेपरेट करता येणार नसल्यामुळे तुम्ही आयसोलेट राहायचं, क्वारंटाईन राहायचं सांगितलेलं आहे. सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट घ्यायची. तिथे तुम्हाला घाबरायची गरज नाही. म्हणून पहिल्या 7-8 दिवसामध्ये स्वतःला क्वारंटाईन करा. साधी पॅरासिटामॉल घ्या, स्टीम घ्या. मी माझ्या टॉक मध्ये व्यवस्थित सांगितलं तुम्हाला ते की तुम्ही घाबरायची गरज नाहीये. पण दुसऱ्यांना इन्फेक्ट कराल ह्या पिरियड मध्ये, म्हणून स्वतःला प्रिकॉशन घ्यायची. ओके ओके सर. ओके, थँक्यू सर. या ओके, थँक्यू सर. सर आपल्यासोबत लोखंडे मॅडम आहेत. श्री लोखंडे मॅडम, डेप्युटी कमिशनर मुंबई शहर. मॅडम मी अनम्यूट करतो. मॅडम येतोय माझा आवाज? आला आला. येतोय मॅडम. हा सर, आम्ही आता समजा घरातनं मी निघते ऑफिसला जायला. सध्या आम्हाला जायला लागतं मध्ये मध्ये. तर घरातून निघताना आणि गाडीत बसून समजा मी निघते आणि ऑफिसला पोहोचते. तिथे पोहोचल्यानंतर सतत मास्क मी लावलेलाच असतो घरातून बाहेर पडल्याबरोबर. तर केबिन मध्ये मी जेव्हा जाऊन बसते तर सध्या लोकांचा संपर्क तसा नाहीये मला. तर केबिन मध्ये बसल्यावरती जर मी मास्क काढून बसले तर चालू शकेल का, की आय हॅव टू वेअर ऑल द वे टिल कमिंग बॅक टू होम टू मास्क? इफ यू कॅन मेंटेन द सोशल डिस्टन्सिंग, तुमच्या व्हिजिटरच्या चेअर्स ह्या 6 फुटाच्या पलीकडे ठेवा. पण व्हिजिटर जेव्हा रूम मध्ये येतो त्यावेळेस मास्क वापरा. कारण मास्क स्टॅटिस्टिक असं दाखवतं, मास्क वापरल्या तर 5% इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. बस न वापरताना इन्फेक्शन चान्सेस तुम्हाला डिले इन्फेक्शन एअर बॉर्न सुद्धा असतो. जेव्हा ड्रॉपलेट हा 5 मायक्रोमीटरच्या पेक्षा साईज कमी असेल तर तो कमीत कमी 6 मीटर पर्यंत जाऊ शकतो हवेतनं. तर प्रिकॉशन ठेवायचं. मास्क लावायचं. आणि मास्क लावण्याचं दुसरं एक महत्व सांगतो मला, की सबकॉन्शियस तुम्ही ओठांना किंवा जिभेला किंवा नाकाला कमी दिवसातून 2 ते 3 हजार वेळा हात लावायचा. मास्क जर असेल तर डायरेक्ट हात जाणार नाही तिथे. नाही, काय झालं काल पण मी होते दिवसभर ऑफिसला, तर इतकं गरम होतंय ना की ते मास्क आपल्याला पूर्ण वेळ घालून बसायला. नाही, तुम्ही एसी तुमच्या रूम टेम्परेचर एअर करंट सेक्रेट जेव्हा बसतो एसी नाही ऑफिसर. मग समजा फॅन असेल तर फॅनचा फ्लो तुमच्या गोल फिरताना ठेवायचा, दुरून ठेवायचा. तुम्हाला फ्लो मिळेल फक्त दुरून. ओके, वायर त्याचा एअर करंट मिळतील असं ठेवा, पण अंगावर नका घेऊ फ्लो. ओके. आणि दुसरे कसं की त्यावेळेस आपण ऑफिस मधले टॉयलेट्स वापरणं शक्यतो टाळावं असं काही आहे का, की काय ऍज फार एज सांगतो तुम्हाला, व्हायरस मी सुरुवातीला सांगितलं की गॅस्ट्रो इंटरनल ट्रॅक्ट आणि रेस्पिरेटरी ट्रॅक्टला इन्फेक्ट करत असतो. म्हणजे तुमच्या श्वच्छेमध्ये सुद्धा हा व्हायरस जात असतो. हे क्लिअर सांगितलं मी सुरुवातीला. कशामुळं? कारण तिथं एज रिसेप्टर असतात. मी प्रत्येक स्टेपला कंबाईन सांगितलं कुठे होऊ शकतो. म्हणून टॉयलेट बाथरूमला जात असताना साबणेचं पाणी टाकून आधी धुवून घ्यायचं. मेक अ सोप वॉटर, वॉश इट अँड देन यूज इट. ओके ओके, हे प्रिकॉशन घ्यावं लागतील तुम्हाला. ओके सर, थँक्यू सर. थँक्यू. या 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 तर हा सेशन ब्रेक होतोय. मी परत सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की जाऊ नका, कारण एकाने विचारलेला प्रश्न हा सगळ्यांना उत्तर मिळतंय. त्यामुळे सर परत एकदा सेशन आपण जॉईन करूया हे ब्रेक झाल्यावर. बरं, ठीक आहे. ओके बेटा. ओके ओके बेटा. या सगळे जॉईन झाले की सचिन जस्ट टेल मी, आय विल कनेक्ट इट माय सेल्फ. ओके ओके सर. ओके फाईन सर. ओके ओके ओके.